निवडणुका जवळ येतात तसे आरोप प्रत्यारोप वाढतायत। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपा सरकारवर आघाडी जोरदार टीका करते आणि या टीकेचं उत्तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिलेलं आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण हे आघाडी सरकारच्या गेल्या अनेक वर्षांच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेलं आहे। आता राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात इथेनॉलच्या उत्पादनावर भर दिला जातोय, मात्र शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना त्यांनी नेमकं काय केलं असा सवाल देखील पाशा पटेल यांनी उपस्थित केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर यांनी। मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करू। काय म्हणणं आहे त्यांचं? भाजप सरकारवर जो आरोप होतो की तुमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे, ते नेमकं काय आहे? हे चूक आहे। त्याचं कारण असं आहे की आत्महत्या काही कालच्या धोरणामुळे होत नाहीत। आता माझं वय 70 वर्ष आहे। मी जेव्हा लहानाचा मोठा झालो तोपर्यंत मला कधी जेवायला दिलं नाही, कधी खायला दिलं नाही। आता मरायच्या मोहर तुम्ही जर काजू किशमिश आणि तुमचं म्हणणं की काँग्रेसच्या धोरणामुळे हे आत्महत्या प्रश्नच नाही। काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या दोघं एकत्रच होते, त्यावेळेस शेतकऱ्यांना लुटत होते आणि त्यांच्या दोघांच्या धोरणाचा परिणाम आहे की आज शेतकऱ्याची तुम्ही कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहात। भाजप सरकारनं हे प्रमाण कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांची भरभराट व्हावी, ते या सगळं गर्तेतनं बाहेर पडावं, यासाठी तुम्ही नेमकं काय केलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब 10 वर्ष केंद्रामध्ये कृषी मंत्री होते, 3दा मुख्यमंत्री होते। मी आपल्या माध्यमातून शरद पवार साहेबांना एक विचारतो, 1931 मध्ये ब्राझीलमध्ये पॉवर अल्कोहोलचा शोध लागला, म्हणजे इथेनॉलचा। 2001 साली अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आल्यानंतर इथेनॉल आपल्या देशात आलं। 70 वर्ष तुम्ही शेतकरी नेते, तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही मुख्यमंत्री होते, तुम्ही देशाचे कृषी मंत्री होते, तुम्ही एवढे दिवस सत्तेमध्ये असताना ऊसापासून डिझेल आणि पेट्रोल म्हणजे इथेनॉल तयार होतंय, हे तुम्हाला का कळलं नाही? काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवाले आंधळे आहेत, त्यांना देशाचं काही कारण नाही। मी 1977 मध्ये शेती करत होतो आणि मला शेतामध्ये गेल्यानंतर तहान लागली तर मी माझ्या ओढ्यामध्ये जाऊन अर्धा फूट माती इकडे इकडे केली तर मला पाणी मिळत होतं। आज त्या माझ्या शेतात जर पाणी प्यायचं असेल 1100 फूट बोर घ्यावं लागतं तेव्हा पाणी मिळतंय। अरे काय सत्यानाश कोण केलं? हे परमेश्वराने केलं, तुम्ही केले। तुमच्या धोरणाचा परिणाम ह्यांनी आज बुरखा घालू लागलेले आहेत, ह्यांना कोण बोलायला तयार नाही। निवडणुकीच्या मैदानामध्ये ह्यांचे कपडे काढूत आणि ह्यांना सांगूत की कोण देशाचं वाटोळ केलंय, कोण शेतकऱ्याचं वाटोळ केलं।